करुनिया जागडीचा साज रंगणी जर काही चुकलं तर माझ क्षमा असावी मलाज तुमच्या पायाची धूळ मस्तानी लावतो मी आज रसिका तुमच्यासाठी आलो मी आज करुनिया जागडीचा साज रंगणी जर काही चुकलं तर माझ क्षमा असावी मला आज तुमच्या पायाची धूळ मस्तकी लावतो मी आज म्हणून सुस्वागतम 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 विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना सुद्धा माझे मराठी आणि मला आज संगीतकार म्हणून टीम लागलेले आहे ते आमचे उत्कृष्ट ढोलकीपटू महेंद्रदादा राणे तसेच कीबोर्ड मास्टर सूर्यदादा कोकणा तसेच रेडिओ रायपूरचे अजयदादा धनावडे तसेच पॅडवर आमचे मोठे बंधू स्वप्नीलदादा गुराव आणि आमचे कळबसरनं आलेले साई गुराव आणि आमचे काका विकास पालकर साई लवंडे तसेच मला शाखा म्हणून इथे लाभलेले आहे ते खेमराज नृत्यकला पत्र शिरशी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि मला कार्यक्रम करण्याची संधी दिली ते आमचे काही जुगाई ग्रामस्थ मंडळ साखरपा गुरावाडी आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो तो आमचा मित्र सूरज भाईजे आणि त्याच्या टीमला सर्वांना एकदा शाहिरी मानाचा मुजरा या मोगलशाहीला पळवून लावणारा तो छत्रपती शिवाजी माझा या मोगलशाहीला पळवून लावणारा तो छत्रपती शिवाजी माझा अरे त्यांच्याच जीवावर आपण मारतोय मजा आपण मारतोय ना मजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी ते आता सगळं एक शौर्य त्यांनी त्यावेळेस दाखवलेलं आहे आणि सगळ्या मोगलांना त्यांनी पाणी पाजलेलं आहे म्हणून काय म्हणायचं बघा या मोगलशाहीला पळवून लावणारा तो छत्रपती शिवाजी महाराज अहो त्यांच्याच जीवावर आपण मारतोय मजा अहो त्यांच्याच जीवावर आपण मारतोय मजा मग का भोगतोय आता पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपण गुलामीची सजा हे छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन खाऊन गेले होते मोगलांच्या वरती म्हणूनच तर माझ्या राजाची आहे जगात कीर्ती अरे म्हणूनच तर माझ्या राजाची आहे जगात कीर्ती
मग कशाला बोलताय त्या समाधीला पुतळा? अहो बोला ना त्या आपल्या देवाची मूर्ती. म्हणून मित्रांनो, आज ती स्तवन आणलेली आहे, ती तुमच्यावर नांदलेली आहे, रसिकांवर नांदलेली आहे. सभा रंगणी रसिका, सभा रंगणी रसिका, हो हो सभा रंगणी रसिका, शिरी हात माझ्या ठेवा, श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा, श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा. 1 2 3 स्टार्ट. Oh
श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा रंगणी रसिका रंगणी रसिका हात माझ्या ठेवा रंगणी रसिका हात माझ्या ठेवा श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा श्वासात श्वास असेपर्यंत करीन तुमची सेवा बोल श्री गणपती गजानन अखंड हरता सोयीचा गुरुवर्य महाकाळ बुवाच्या चरणी या सोबतील बुवाचा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज बघा स्तवन झालेले आहे गणाला सुरुवात करतोय माहिती की बारी तापवलं नाही तापवलं बारी आवाज कुठे आहे तुमचा तापवलं बारी बाईने नाही ना तापवला बघा गण येतोय गवळणीपासून बाईंचा समाचार घेणार आहे या शक्ती तुर्याची मजा गणपती आणि दसऱ्याच्या सणात अरे चतुर्थीला येणारा देव माझा गणपती माझ्या मनात आहे अरे तूच बुद्धीचा दाता पालन करता पाना फुलात आहे आणि या शुभ दिनी गणेशा तुझे गोड नाम या शाहीर सोबतीच्या स्वरकंठात हे बाप्पा तू या सृष्टीचा मालक आहे आणि तूच या सृष्टीचा देवाचालक आहे अरे म्हणून ही जनता सारी अरे म्हणून ही जनता सारी सुखात आहे आणि तुझे गोड नाम देवा या साऱ्या भक्तांच्या मुखामुखात
बाप्पा जाऊन जवळजवळ 20-25 दिवस झालेले आहेत, तरी गणपती बाप्पाची आठवण ही आपल्या मनाला झळत असते आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार ही मनाला आस सुद्धा लागलेली असते. म्हणून हा शेर कशासाठी आहे बघा. हे देवा गणराया तू माझा श्वास आहे, या साऱ्या भक्तांचा लाडका पाहुणा तू खास आहे. आता तू पुढच्या वर्षी येणार ही फक्त मनाला आस आहे. आता तू पुढच्या वर्षी येणार ही फक्त मनाला आस आहे. आणि आज तू या रंगणी येणार हा फक्त आणि फक्त मला भास आहे. म्हणून गणपण घेतो बघा कसं. ज्याच्यामुळे तुझी मानभर ज्याने साऱ्यांचं केलंय भर, निळ हातात झेंडा धर, सांग जगाला जाऊन बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. गण घेतोय. येथे आठवण तुझी ही फार, का सोडून गेलास दूर. येथे आठवण तुझी ही फार, का सोडून गेलास दूर. आता येणार ना वर्षभर, आता येणार ना वर्षभर. लागे मनाला माझ्या काहूर देवा ऐकना लंबोदर. लागे मनाला माझ्या काहूर देवा ऐकना लंबोदर. 1, 2, 3 स्टार्ट. येते आठवण तुझी ही फार, का सोडून गेलस दूर. येते आठवण तुझी ही फार, का सोडून गेलस दूर. आता येणार वर्षभर, आता येणार वर्षभर. लागे मनाला माझ्या काहूर देवा ऐकना लंबोदर. 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 येते आठवण तुझी फार, का सोडून गेलस दूर. येते आठवण तुझी फार, का सोडून गेलस दूर. आता येणार वर्षभर, आता येणार वर्षभर. लागे मनाला माझ्या काहूर देवा ऐकना लंबोदर. लागे मनाला माझ्या काहूर देवा
शक्ती दुरायची खरी मजा ही गवळणीपासून असते. बाईंनी जो काही चिमटा काढलेला तो माझ्यापर्यंत काय लागला नाही. बाईंना मी थोडासा चुटकुला चिमटा काढतो बघा. आज बाईंनी काय गरम बारी केला तापवलं बारी नाही ना तापवलं. थोडीशी मी तापवतो कारण जास्त पण घ्यायला नको नाही तर गारठेल बाईकडे पाऊस पडला म्हणून. बाईंची गवळण होते सांगून काय ऐकत नाही माठ हा चोरून खाई असा कसा हा राम खोर यशोदे तुझा हा काळा पोर. आता यशोदेचा पोर हा काळाच होता सावळा होता पण आजचा हा यशोदेचा काना हा थोडा गोरा आहे. बाई काळी आहे बरोबर ना ना काळी. बाई बाऱ्या करून काली पडली ना आधीच काली नाही तर बोला बाऱ्या जागरण काली पडली. काली नाही पडली ती पहिल्यापासूनच काली आहे. कॅमेरा पण फिका पडेल हा फ्लॅश लागते फ्लॅश माहिती आहे ना कॅमेऱ्याची फ्लॅश लागते बाई समोर म्हणून त्याला कटिंग बघा काय तू बाईंना कटिंग देतो. हे गवळ्याचा आहे मी पोर का बोलतेस हराम खोर. गवळ्याचा आहे मी पोर बोलतेस का हराम खोर.
लावी तुझ्या जीवाला हा घोर, लावीन तुझ्या जीवाला हा घोर, तुझ्या ग हंडीचा काढीन जोर, लावीन तुझ्या जीवाला हा घोर, तुझ्या ग हंडीचा काढीन जोर, बघा बाईंना गवळणीला काट दिले. माझी गवळण घेण्यापूर्वी गवळणीचे शेर घेतो. अगा राधे काना शिंक्याची दोरी दोन हातात निवड, जर का हातात आले नाही तर तुझ्या गहंडीवर चढल, जर का आडवी आलीस तर हा काना तुझ्याशी लढल, अगं जर का आडवी आलीस तर हा काना तुझ्याशी लढल, आणि तुझी सारी हंडी राधे काना त्याच्या दांडून फोडल. ही राधा म्हणते हा काना गोकुळात बदनाम आहे, अगं बदनाम जरी असलो तरी तुझ्या हृदयी हा घनश्याम आहे, अगं बदनाम जरी असलो तरी तुझ्या हृदयी हा घनश्याम आहे, आणि तूच माझी सीता राधे, मीच तुझा राम आहे. अगं राधे आपल्या प्रेमाच्या गोकुळात आहेत साऱ्या खुणा, अगं हा गोकुळ झालाय आपल्या चर्चेने सुना, हा गोकुळ झालाय सारा आपल्या चर्चेने सुना. मका फसवून गेलीस राधे या कानाला लावून चुना, या कानावर भुलल्या 16,108 नारी, त्याच्यात गुंजले भारी. अगं या कानाला भुलल्या 16,108 नारी, त्याच्यात राधे तुझले भारी. मग जुळेल का सांग राधे आपल्या दोघांच्या प्रेमाची दोरी. बघा गवळण घेतोय, गवळण माझी शास्त्रात आहे आणि प्रेमाची पण आहे. प्रेमानेच बाईला घेतो. बाईंनी काही एवढी चावट गवळण घेतली नाही डबल मिनिंगची. बघा तसं बाईला सांगण्याचं होतं, आज जुगाई मातेच्या मंदिरात कार्यक्रम आहे. कार्यक्रम थोडासा उत्कृष्टरित्या पार पडला पाहिजे म्हणून बाईला चावट चावट करतात. तुम्हाला नाही माहिती आज इथं प्रेमाची गवळण गायला पाहिजे म्हणून असम हा महादेव मोठा जती, नद्याची अर्धांगिनी पार्वती, अशी अडमळ्याची सती नेणू डोंगरावर नादती. कस राहू मी तुझ्या वाचून. आता या राधेला मी या गवळणीतून काय सांगतोय बघ, कारण हिचं लग्न अनयाबरोबर झालेलं आहे, प्रेम मात्र माझ्यावर केलंय, म्हणजे कानावर केलेलं आहे. कस राहू मी तुझ्या वाचून, प्रेम केलं मनापासून. कस राहू मी तुझ्या वाचून, प्रेम केलं मनापासून. सारं गोकुळ झाले सुन तू झाली, अन्याची मला फसून. झाली गवळण समजली ना. सारं गोकुळ झाले सुन तू झाली, अन्याची मला
फसून कसं राहू मी तुझ्या वाचून प्रेम केलं मनापासून कसं राहू मी तुझ्या वाचून प्रेम केलं मनापासून हे गोकुळ झाले सुन तू झाली आणि याची मला फसून हे गोकुळ झाले सुन तू झाली आणि याची मला फसून
शक्तिवले शाहीर वैदेही शेलार यांचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे, तर त्यांनी तुम्हाला प्रश्न सांगितलेला. माझा प्रश्न तुम्हाला ऐकवण्यासाठी पण सांगतो आणि शक्तिवले शाहीर वैदेही शेलार यांना पण सांगतो. माझा विषय असा आहे, भीमा बरोबर एका मल्लयुद्ध झालं होतं. त्यावेळेस त्यांच्या माराने भीमाला आलेले कुबड हे नष्ट झाले, तर त्या मल्लयुद्धाचे नाव काय, एवढाच भाई माझा प्रश्न आहे. बघा गवळण झालेले आहे, गवळण आवडली ना सगळ्यांना. बघा पदाला सुरुवात करतोय, थोडं दादा त्यांना बसू दे. अगं वैदई या स्वप्नील बुवाच्या नादाला लागतेस कशाला, अगं इतिहास पण गवा आहे, त्या कासवानं सुद्धा हरवलं होतं त्या चपळ सशाला. अगं इतिहास पण गवा आहे, त्या कासवानं सुद्धा हरवलं होतं त्या चपळ सशाला. मग नुसत्याच पडाया वैदई मारतेस कशाला. अहो आताच्या पोरींना कपडे पाहिजेत शॉर्ट, हे कलयुग आलंय बघा. मी कटू आहे पण थोडस सत्य आहे मित्रांनो. अहो आताच्या पोरींना कपडे पाहिजेत शॉर्ट, या फॅशनच्या नादात आई बापाच्या बसतोय डोक्याला शॉर्ट. अहो या फॅशनच्या नादात आई बापाच्या बसतोय डोक्याला शॉर्ट. अहो बाहेर जाता नाही आई जवळ जाते बोलून खोट. अहो बाहेर जाता नाही आई जवळ बोलून जाते हो खोट. आणि हल्लीची पण पोरगी बाहेर जाता जाऊन घेते दारूचा घोट. अहो अँड्रॉइड मोबाईल आले फेसबुक इंस्टा, अँड्रॉइड मोबाईल आलेले म्हणून काय म्हणतोय बघा. अहो अँड्रॉइड मोबाईल आले फेसबुक इंस्टा, त्याच्याने झाले साऱ्यांच्या आयुष्याची चेष्टा. झाले ना चेष्टा साऱ्यांच्या आयुष्याची. फेक अकाउंट करतात इंस्टाला, माहिती आहे ना. फेक अकाउंट करतात आणि मुलांजवळ बोलतात. म्हणजे बोलत असतो मुलगाच बोलत असतो, पण तो मुलीच्या भाषेत बोलत असतो. हाय मी दामिनी, मी कामिनी, हा तू लय मस्त दिसतोस, तू भारी दिसतोस, मग मला आता नंतर रिचार्ज मार, 100 दे 200 दे, असं चालू असतं त्यांचं. म्हणून बोलतोय अँड्रॉइड मोबाईल आले फेसबुक इंस्टा, त्याच्याने झाले साऱ्यांच्या आयुष्याची चेष्टा. म्हणून अहो जेवणाची मजा खरी गावठी तुपात आहे, आणि हल्लीच्या पोरापोरींचं प्रेम झाडा झुडपात आहे. म्हणून हल्लीच्या पोरींचा भरवसा काय, अहो एकाला करते हाय तर दुसऱ्याला करते बाय. अहो एकाला करते हाय तर दुसऱ्याला करते बाय, आणि तिसऱ्याला बोलते आतापर्यंत माझा कोणच नाही. अरे तूच माझा सोनू आणि मीच तुझी जानू, अरे मीच तुझा सोनू आणि मीच तुझी जानू, आणि तूच माझा मल्हार आणि मीच तुझी बानू. बरोबर आहे ना. असल्या या पोरी म्हणजे पोरींना दोष देत नाही, पोरं पण तितकीच नालायक आहेत, लक्षात ठेवा. आता पोरं जर जवळ गेली नाही तर पोरी एवढे होते काय. हा म्हणून आज बाईंनी बाईची बाजू श्रेष्ठ करायची आहे. मी लेडीज बद्दल म्हणजे मी स्त्रीवर बोलते, बाईंनी पुरुषावर येऊन बोलायचं इथं. म्हणून हे धक धक करत आहे काळीच हे, अरे येळ झाली आईची सोडा की हात माझा दाजीबा, सोडा की हात माझा दाजीबा, ओ नजर इकडं ताई. म्हणून लक्ष्मणाचे वाचविण्या प्राण, अहो साऱ्यांच्या उरात भरली दडी. हनुमंता निशाणात मारून उडी, हनुमंताले 2 मिनिटं वाजू नको, टोटू टोटू करू नको, लोकांना शब्द ऐकू दे, तुला अख्खी रात वाजवायचे. हा हनुमंता निशाणात मारून उडी,
कशी शोधून आणली बघा ही जडी हनुमंताने क्षणात मारून उडी कशी शोधून आणली बघा ही जडी हनुमंताने क्षणात मारून उडी कशी शोधून आणली बघा ही जडी हनुमंताने क्षणात मारून उडी कशी शोधून आणली बघा ही जडी लक्ष्मणाचे वाचविन प्राण लक्ष्मणाचे वाचविन प्राण हे साऱ्यांच्या उरात भरली घडी हनुमंताने क्षणात मारून उडी कशी शोधून आणली बघा ही जडी म्हणजे काय ही जडी बुटी जेव्हा लक्ष्मणाला लागलं होतं तेव्हा हनुमंतराया प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला पाठवलं होतं मग तो एक उडी घेतो आणि ती जडी बुटी घेऊन येतो म्हणजे ही जडी शोधून कुठून आणली बाईला काय बोलत नाही हा बाईचा माझा काय दुश्मन नाही माझी हो आमचे मित्रच आहे चांगले मस्त बघा आमचे दादा आज शशांक दादा लिंगायत सुरुवातीपासून जो कार्यक्रम माझा लागला सुरुवातीपासून त्यांचे फोन मला चालू होते आज उत्कृष्ट जेवण आमच्या मुलांना जेवण खूप आवडलं तुमचं एकदम जेवण उत्कृष्ट प्रकारे तुमची पॅट्रस ही आम्हाला आवडली म्हणजे कशी इकडे तुमचं नाव आहे भरपूर प्रमाणात तुमचं एक छोटस गीत घेणार आहे बघा जाईता पाकाचे महिन्याला माझे आईचे कार्याला भक्त जमलंय गो भेटीला या गो कार्याचे डोंगराला बघा त्याच शशांक शरद गुरव म्हणजे लिंगायत याचकडून 501 रुपयाच्या या गाण्यासाठी आलेला आहे आधीच म्हणून या समाजसेवकाचा आहे सागर पाहे गाव या समाजसेवकाचा आहे सागर पाहे गाव शशांक लिंगायत दादांचा जगी गाजतय हे नाव शशांक लिंगायत दादांचा जगी गाजतय हे नाव शशांक लिंगायत दादांचा जगी गाजतय हे नाव शशांक लिंगायत दादांचा
बघा माझी पहिली बारी संपवतोय आणि आपल्या सुगाई मातेचं गाणं हे मी दुसऱ्या बारीला घेणार आहे ठेवले पण दुसऱ्या बारीला घेणार आहे दुसऱ्या बारीसाठी वैदेही शेलार यांना शुभेच्छा देतो आणि माझी बारी संपवतो हा जुगाई स्पोर्ट क्लब साखरपा यांच्याकडून या छोट्या मुलीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बघा धीरज सुभाष लिंगायत आणि स्वराज लिंगायत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक ते गाणं वाजवायचंय त्यांनी सांगितलंय गाणं वाजवायचंय